सगळ्यांसमोर माफी मागतो. हिची आणि हिच्या फॅमिलीची. प्रश्न फक्त माफीचा नव्हता, स्त्रियांच्या सन्मानाचा आणि माझ्या फॅमिलीच्या स्वाभिमानाचा होता. देवीच्या साक्षीनं मी फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून दिली. आय होप याच्या पुढे तुम्ही सगळ्यांसोबत सन्मानानंच वागाल. पुरी, खरंच मला मनापासून आवडलीस. विरोधात जाऊन सत्याच्या बाजूने उभं राहायला पण धाडस लागतं. आजच्या रथोत्सवानिमित्त खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा विजय झालाय. आजपर्यंत भाऊराव नाईक अपमान करत होता, आता त्याची नात पण आली. येईल, हिची पण येळ लवकरच येईल. ज्याचं काम त्यानंच करावं, हाच फरक असतो पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या ताकदीत. पुरुषांचे हात सोलवटत नाहीत. पुरुषांसारख्या बाता केल्या तरी पुरुषांची कामं बायकांना कधीच जमणार. हे लक्षात राहावं म्हणून हे मलम दिलं. आता जेव्हा जेव्हा ही जखम झोंबल आणि त्यावर तू हे मलम लावशील तेव्हा तेव्हा तुला हे आठवत राहील. या जखमेवर मलम लावण्यापेक्षा ना ती जखम मी तशीच ठेव. कारण जेव्हा जेव्हा मला त्रास होईल ना तेव्हा तेव्हा मला आठवल की एका स्त्रीचा अपमान करणाऱ्या तुझ्यासारख्या माजुरड्या पुरुषाला मी माफी मागायला लावली. माझ्या आईनं सांगितलं म्हणून माफी मागितली तुझी,
नाहीतर तुझ्या बाबतीत माझ्या हातनं जे काही घडलंय त्याचा मला कसलाही गिल्ट नाही. धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. आजच्या अपमानाचा हिशोब पण होणार, तो पण व्याजासकट. एक मिनिट रीने, हे घे तुझे पैसे. अरे घे रे. एक फुकटचा सल्ला देते तुला, लक्ष्मीचा मान करायला शिक, नाहीतर एक दिवस असा येईल ना दमडीला पण तरसशील. नाव नीट ऐकलं नाहीस वाटतं माझं. धैर्य मुजुमदार. मुजुमदारांवर ही वेळ कधीच येणार नाही. देवी, बघितलं, परत बायकांचा अपमान करून गेला. याला या गोष्टीचा पश्चाताप होईल ना असा एक दिवस याच्या आयुष्यात नक्की आहे, आणि मला तो माझ्या डोळ्यांनी दिसतो. बाकी काय म्हण, तुझ्या सावी आत्यानं रथोत्सव गाजवला बरं का आज. चला सगळ्यांसाठी मस्त खीर बनवतो. भाऊ आजोबा, साव्यात त्याचा फोटो पण काढला. नोटीस आल्या. हा? 2 महिन्याचं लाईट बिल थकले.